विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मागच्या काही गेल्या दिवसांपासून मान्सून जो आहे तो राज्यभरामध्ये सक्रिय झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईसह उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस जो आहे तो बरसताना पाहायला मिळतोय. तशीच परिस्थिती कोकण किनारपट्टीवरती आहे, घाटमाथ्यावरती पण आहे आणि जवळपास विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला या संपूर्ण मान्सून बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवामान विभागाकडनं 7 जुलैपर्यंत हा संपूर्ण मान्सून जो आहे तो अशाच प्रकारे सक्रिय राहणार असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्याचसोबतच आज आणि उद्या मुंबईसह ठाणे पालघर विभागाला रेड अलर्ट जो आहे तो हवामान विभागाकडनं जारी करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या हवामान विभागाच्या सगळ्या अंदाजानुसार प्रशासन देखील सतर्क झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि संपूर्ण प्रशासन आता अलर्ट मोडवरती आहे. प्रशासनाकडनं सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असे देखील इशारा देण्यात आलेला आहे आणि त्याचसोबतच काही महत्त्वाची कामं असतील तरच घराबाहेर पडा अशा देखील सूचना ज्या आहेत त्या राज्य प्रशासनाकडनं आणि आपत्ती विभागाकडनं देण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मुंबईसह उपनगरामध्ये ढगाळ वातावरण आहे. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसलेला आहे, परंतु आता थोड्या वेळासाठी पावसाने जी आहे ती विश्रांती या ठिकाणी घेतलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण वातावरण जे आहे ते सकाळच्या वेळेस प्रसन्न आणि आल्हाददायक झालेलं आहे या संपूर्ण पावसामुळे. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा पाऊस बरसत असल्यामुळे ठिकठिकाणी मुंबईसह उपनगरामध्ये झाडं पडणे, त्याचसोबत धोकादायक झाड पडणे, त्याचसोबतच मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यू होणे अशा काही घटना ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या संदर्भात आता मुंबई महानगरपालिका प्रशासन देखील अलर्ट मोडवरती असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबईच्या महापौर असतील आणि इतर लोकप्रतिनिधी ग्राउंड झिरोवरती जाऊन या सगळ्या संदर्भातली माहिती देखील घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हवामान विभागाकडनं अलर्ट जो आहे तो सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीला देण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आणि उद्या मुंबई आणि मुंबई आणि ठाणे या संपूर्ण विभागांना रेड अलर्ट जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.